हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे हरे हरे. हरे. पुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त. नमः पार्वती पतये हर हर महादेव. गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् अजं रुक्मिणीप्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहदेव देवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् निजानंदरूपी जरी घे समाधी जनांची निवारी पर्याधी व्याधी शिवब्रह्म विष्णू स्वरूपात्मकाला नमस्कार माझा सद्गुरु बाळकृष्ण प्रभूला व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारणीं भयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदाम् काषाय वक्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये मालाकमण्डलुधरः करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगले डमरुत्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयो शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तम् तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत काखे झोळी पुढे श्वान नित्य जानवीचे स्नान माथा शोभे जटाभार अंगी विभूती सुंदर शंखचक्र गदा हाती पायी खडावा गर्जती तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा पाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 सद्गुरुनाथ महाराज की जय. प्रतिवर्षाप्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ज्याचं निमित्त दत्तात्रय प्रभूंचा जन्म सोहळा. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरु श्री सखाराम महाराज अमळनेर, वैकुंठवासी हरिभक्तपरायण रामराव महाराज सुकासे यांच्या कृपाशीर्वादाने, तसेच सद्गुरु श्री दासगिरीजी महाराज, तसेच हरिभक्तपरायण भागवताचार्य आदरणीय किशोरजी महाराज शास्त्री निकम यांच्या मार्गदर्शनामध्ये आयोजित असलेला हा सोहळा आरंभ झालेला आहे. गेल्या 2 दिवसांपासून आपण सारेजण या सोहळ्याचा आनंद घेत आहात. सोहळ्याचा आपला आजचा तृतीय दिवस, ज्यामध्ये आपण श्रवण करत आहोत दत्तात्रय प्रभूंनी ज्या 24 गुरूंची शिकवण यदुराजांना दान केलेली आहे, त्याचं जरासं चिंतन पाहण्याचा प्रयत्न तुम्ही मी गेल्या 2 दिवसांपासून करत आहोत. ज्यामध्ये आपण पाहिलं पृथ्वी, आकाश, वायू, जल, अग्नी, ही जी पंचतत्व आहेत
या पंचतत्वाचा जो बोध, जी शिकवण अवधूतांना प्राप्त झाली आणि ज्या कारणाने अवधूतांनी या पंचतत्वांना आपलं गुरु केलेलं आहे, त्याचं जरासं चिंतन पाहण्याचा मी प्रयत्न केला. ज्या वेळेला अवधूतांचं लक्ष हे आकाशामध्ये असलेल्या चंद्राकडे गेलं, त्यावेळेला त्या चंद्राचं महात्म्य लक्षात आल्यानंतर अवधूतांना त्यांच्यामध्ये एक गुण दिसला. तो गुण असा: विसर्गाद्या स्मशानांता भावा देहस्य नात्मनः कलानामिव चंद्रस्य कालेना व्यक्तवर्तमना. या चंद्राकडे आपण जर का पाहिलं महाराज, तर हा चंद्र हा एकच दिवशी आपल्याला पूर्णपणे आकाशामध्ये दिसत असतो, ज्याला आपण पौर्णिमेचा दिवस असं म्हणतो. शुक्ल पक्षाच्या आणि कृष्ण पक्षाच्या योगायोगाने या चंद्राच्या कला या हळूहळू वाढत जातात आणि हळूहळू कमी होत जातात. आपल्याला पाहताना चंद्राच्या कला तर दिसतात, परंतु प्रत्यक्ष मात्र त्या ठिकाणावरती चंद्र हा परिपूर्ण असतो, अर्थात तो पूर्ण गोल असतो. परंतु आपल्याला त्याच्या 14 कला ह्या प्रत्येक दिवशी दिसत असतात. याचा परिणाम की चंद्र काही कलेकलेने घटतही जात नाही आणि कलेकलेने वाढतही जात नाही. तो जसा आहे तसा मूळ आकाशामध्ये स्थित आहे. तसा तुमचा माझा देह आणि या देहामध्ये असलेला आत्मा, या देहाला जन्म मृत्यू जरा व्याधी इत्यादी जडलेला आहे. देह मेला, देह मरण पावला, याचा अर्थ आत्माही मरण पावला असं होत नाही. देह मरतो, परंतु आत्मा हा अजर आहे, अमर आहे. जन्म मृत्यू जरा व्याधीचे जे विकार आहे ते फक्त देहापुरते मर्यादित असतात. आत्म्याला त्याचा स्पर्श सुद्धा नसतो. आणि म्हणूनच आत्मा हा परिपूर्ण आहे. हा स्वरूपतः निर्विकार आहे, निराकार आहे, अविनाशी आहे, अनंत आहे आणि अमर आहे. अच्छेद्यो यमदाह्यो यम मक्लेद्यो शोष्य एवच नित्य सर्वगतस्थानु रचलोयम सनातनः. श्रीमद भगवत गीतेमध्ये भगवंत अर्जुनजी महाराजांना सांख्य योग सांगत आहेत. आणि सांख्य योगाचं वर्णन करत असताना आत्मा हा कसा आहे याचं वर्णन करून सांगत असताना भगवंत म्हणतात की आत्मा हा नित्य, सर्वगत आणि सनातन असा आहे. देह मरतो, परंतु आत्मा हा कधी मरत नाही, कारण आत्मा हा सनातन आहे, हा अनंत आहे. सरोवरामध्ये जर का पाणी असलं, पाण्यामध्ये आपल्याला एखाद्या वेळेस चंद्राचं प्रतिबिंब दिसत असतं. काही कालानंतर त्या सरोवरामधलं पाणी आटून गेलं आणि चंद्र दिसणं बंद झाला. याचा अर्थ चंद्रच नाश पावला असं होत नाही महाराज. ज्याप्रमाणे आपल्या अंगावरती वस्त्र आहे, काही कालानंतर ते वस्त्र जीर्ण झालं आणि जीर्ण झाल्यानंतर जसं आपण ते वस्त्र टाकून देत असतो, त्याप्रमाणे हा जो आत्मा आहे, हा आत्मा वेळोवेळी नवीन शरीर धारण करून या भूतलावरती अवतीर्ण होत असतो. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णानि नन्यानि संयाति नवानि देहि. ज्याप्रमाणे आपण आपल्या अंगावरचं वस्त्र जीर्ण झालं, जुनं झालं म्हणून त्याचा त्याग करतो, त्याचप्रमाणे हा आत्मा सुद्धा ज्या वेळेला शरीराला व्याधी प्राप्त होतात, म्हातारपण येतं,
ज्या वेळेला शरीराचा मृत्यू होतो त्यावेळेला हा आत्मा सुद्धा ते शरीर काढून टाकतो, अर्थात त्या शरीराचा त्याग करतो आणि पुन्हा दुसरा देह तो घेत असतो. असा शरीराचा स्वभाव आहे, शरीराची असा आत्म्याचा स्वभाव आहे, अशी आत्म्याची प्रवृत्ती आहे. आणि म्हणूनच अवधूतांनी हा गुण चंद्राकडे पाहून लक्षात आला आणि अवधूतांनी या चंद्राला आपला गुरु केलेला आहे. हा जो चंद्र आहे हा आपल्याला आत्म्याचं स्वरूप दाखवतो आहे की आत्मा कसा आहे. आत्म्याचं स्वरूप, त्याची सर्वगतता, त्याची सनातनता, तो कसा नित्य आहे याचं सविस्तर चिंतन अवधूतांनी यदुराजांना वर्णन करून सांगितलं. यानंतर म्हणतात की मी ज्या वेळेला सूर्याकडे पाहिलं त्यावेळेला मला सूर्याचा एक गुण आवडला. म्हटले तो गुण कोणता आहे? ज्या वेळेला सूर्य हा तप्त झालेला असतो, सूर्याच्या किरणांच्या प्रभावाने या भूतलावरती जे काही जल असतं ते जल त्या किरणांच्या माध्यमातून शोषून घेतल्या जातं आणि काही कालावधीनंतर मेघवृष्टी होते आणि जेवढं जल शोषून घेतलं त्याच्या दुप्पट पटीनं ही पृथ्वी सजल होऊन जात असते. अर्थात सूर्य जेवढं घेतो त्याच्या दुप्पट पटीनं तो या पृथ्वीला दान करत असतो. हा भाव अवधूतांच्या लक्षात आला आणि हा स्वभाव आहे भगवंतांचा, हा स्वभाव आहे जगन्नाथाचा. आपण जेवढं जेवढं भगवंतांना दान करू, आपण जरासं जरी भगवंतांना दान केलं तरी सुद्धा भगवंत त्याच्या कोट्यावधी पटीनं परत आपल्याला देत असतात. श्रीमद भागवतामध्ये सुदामदेवांचं चरित्र गायन केलं जातं. सुदामदेव कोण आहेत? भगवंतांचे बालपणीचे मित्र आहेत. दोघंही एकाच गुरुकुलमध्ये एकाच गुरु महाराजांकडे त्यांनी शिक्षा घेतलेली आहे. परंतु भगवंतांकडे पाहावं तर सर्व ऐश्वर्याने युक्त आहेत भगवंत, आणि सुदामदेवांकडे पाहावं तर सुदामदेवांच्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य आहे. घरामध्ये अन्नाचा एक कण सुद्धा नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून सुदामदेवांची धर्मपत्नी सुशीला आई साहेब आणि त्यांचं लेकरू हे उपवाशी आहे. परंतु एक दिवस सुदामदेवांना इच्छा झाली की मला गोपालकृष्णांची भेट घ्यायची आहे. किती दिवस झालं मी माझ्या मित्राची भेटच घेतलेली नाही. आठवण यायला लागली गोपालकृष्णांची आणि सुदामदेवजी महाराज द्वारकेच्या दिशेनं निघणार. एवढ्या वेळामध्ये सुशीला आईसाहेबांनी विचार केला, आज कित्येक दिवसानंतर माझे पतिराज भगवंतांना भेटण्यासाठी जाणार आहेत, तर त्यांना रिकाम्या हातानं पाठवणं काही योग्य नाही. आणि म्हणून सुशीला आईसाहेबांनी एका घरून मागून आणलेले साळीचे काही दाणे, मुष्टीभर पोहे सुदामदेवजी महाराजांच्या अंगावर जे उपरणं होतं त्या उपरण्यामध्ये ते बांधले आणि सुदामदेवांना सांगितलं की एवढं तुम्ही भगवंतांना द्या. दरकोस दर मुक्काम करत करत सुदामदेवजी महाराज येऊन पोहोचले द्वारकेमध्ये. भगवंतांनी स्वागत केलं, आदरातिथ्य केलं आणि ज्या आसनावरती भगवंत स्वतः विराजमान व्हायचे त्या आसनावरती सुदामदेवांना विराजमान केल्या गेलं आणि भगवंत सुदामदेवांच्या चरणाजवळ बसलेले आहेत. भगवंतांनी सुदामदेवांची पाद्यपूजा केली. सुदामदेवांना आपले राजवस्त्र परिधान करण्यासाठी दिले. आज कित्येक वर्षानंतर 2 मित्र भेटलेले आहेत. सुंदर अशा प्रकारच्या बालपणीच्या गोष्टी झाल्या, संवाद झाला आणि बऱ्याच दिवस सुदामदेवजी महाराज द्वारकेमध्येच थांबले. आणि आता मात्र सुदामदेवांना निघण्याची वेळ आली. त्यावेळेला लक्षात आलं की सुशीलेनं गोपालकृष्णांसाठी काहीतरी बांधून दिलेलं आहे. परंतु लज्जा वाटत होती सुदामदेवांना. म्हटले हा राजा आहे,
एवढा ऐश्वर्याने संपन्न आहे आणि मी गरीब ब्राह्मण, मी माझे मुष्टीभर पोहे जर का मी याला दान केले तर याचा अपमान होईल. म्हणून सुदामदेवजी महाराज तसेच निघाले. परंतु भगवंतांच्या गोष्ट लक्षात आली आणि भगवंत म्हणतात, सुदामा, अरे वहिनीने माझ्यासाठी काही पाठवलं नाही का? सुदामदेवजी महाराज काहीच बोलले नाही. भगवंतांनी सुदामदेवांचे जुने वस्त्र होते ते मागवून घेतले आणि त्या उपरण्यामध्ये काहीतरी बांधून दिलेलं आहे हे लक्षात आलं. सुदामदेवांची इच्छा नव्हती की भगवंतांनी ते आपल्याकडे घ्यावं, परंतु भगवंतांनी ते गाठोडं आपल्याकडे घेतलं. ते गाठोडं सोडलं आणि त्या गाठोड्यामध्ये काय होतं तर संत म्हणतात त्याच्यामध्ये पोहे होते. एक मुष्टीभर पोहे भगवंतांनी प्राशन केले आणि त्याचा परिणाम काय झाला? सुदामदेवांना गाव सोनियाचा दिधला. सुदामदेवांचे एक मुष्टीभर पोहे प्राशन केल्याचा परिणाम, ग्रहण केल्याचा परिणाम की भगवंतांनी सुदामदेवांना सोन्याची नगरी दान केलेली आहे. सुशीला मातेची इच्छा होती की भगवंतांना काहीतरी दान करावं. सुशीला मातेने मुष्टीभर पोहे दान केल्याचा परिणाम असा झाला की जशी द्वारका गोपालकृष्णांची आहे तशी प्रतिद्वारका, जिला सुदामपुरी असं म्हणतात, ती सुदामदेवांची झाली. हा कशाचा परिणाम आहे? हा परिणाम भगवंतांना दिल्याचा आहे. आणि म्हणूनच साधू संत ग्रंथ तुम्हाला मला सुद्धा वेळोवेळी हा उपदेश दान करतात की जेवढं काही आपल्याला आपल्या स्वकष्टातून प्राप्त होतं, मग ते धन असो, पद असो, मान असो, धनधान्य असो, कपडा लत्ता असो, जे काही आपल्याला प्राप्त होतं ते आधी भगवंतांना दान करावं. भगवंतांना दान केल्याचा परिणाम असा होतो की त्याच्या कोट्यावधी पटीनं अधिक भगवंत तुम्हाला मला परत करत असतात. हा भगवंतांचा स्वभाव आहे. आपण कोण आहोत? आपण भगवंतांचे लेकर आहोत महाराज. आपण जरासं जरी भगवंतांना दान केलं तरी सुद्धा तो जगतपिता असलेला, जगन्माता असलेला तुम्हाला मला परतफेड करत असतो. आणि हा स्वभाव भगवंतांचा, हा गुण सूर्याचा जो यदुराजांच्या लक्षामध्ये आला आणि यदुराजांनी सूर्याला आपला गुरु केलेला आहे. गेल्या 2 दिवसांपासून आपण दानाचंच महत्त्व श्रवण करत आहोत. परोपकार हा विचार पाहत असताना सुद्धा दानाचा विषय आला. काल सुद्धा आपण चालता चालता जरासं दानाचं महत्त्व श्रवण केलं आणि आज सुद्धा सूर्याचा स्वभाव पाहत असताना या ठिकाणावरती सुद्धा दान आलेलं आहे. याच्यावरून आपल्या लक्षामध्ये येईल की दान करणं हे किती महत्त्वाचं आहे. पण दान करत असताना ते कुणाला केलं गेलं पाहिजे याचे सुद्धा नियम आहेत महाराज. दान कुणाला करावं? दान भगवंतांना करावं, दान साधू संतांना करावं, दान अतिथीला करावं, दान याचकाला करावं. आणि याच्याही पुढे जाऊन ज्याला आवश्यकता आहे त्याला दान करायला पाहिजे. असं दानाचं महत्त्व अवधूत यदुराजांना वर्णन करून सांगत आहेत. आणि यानंतर अवधूतांनी कपोत पक्षाची अर्थात कबूतर या पक्षाचा स्वभाव सांगितला. इथून मागे जे आपण गुरु पाहिले ते अवधूतांनी गुरु केले त्यांचा गुण बघून, याच्यामध्ये हा चांगला गुण आहे म्हणून मी याला गुरु केलेला आहे असं अवधूत म्हणतात. परंतु ज्या वेळेला अवधूतांचं लक्ष हे कपोत पक्षाकडे, कपोत अर्थात कबूतर, ज्या वेळेला कबूतराकडे अवधूतांचं लक्ष गेलं त्यावेळेला त्या कबूतरामध्ये अवधूतांना एक दोष दिसला.
आणि तो दोष दिसल्याचा परिणाम की अवधूतांच्या हे लक्षात आलं की मनुष्याने काय करायला नाही पाहिजे. आणि दोष त्यागासाठी अवधूतांनी कबूतराला गुरु केलेला आहे. कथा वर्णन करून सांगतात की एका वनामध्ये एक कपोत पक्षी राहत होता. एका कपोतीवर त्याचं प्रेम झालं. त्या कपोताने त्या कपोतीसाठी सुंदर अशा प्रकारे घरट बांधलं आणि दोघांचा संसार आरंभ होऊन गेला. त्याचं एवढं प्रेम तिच्यावरती झालेलं होतं की ती जे काही म्हणेल ते सारं काही कबूतर तिला आणून द्यायचा. ती न सांगता तिच्या मनातल्या साऱ्या गोष्टी कबूतर पूर्ण करत होता. आणि ज्या वेळेला तिनं एखादी काहीतरी मागणी केली त्यावेळेला स्वतःच्या जीवाचं रान करून तिला ती गोष्ट तो आणून देत होता. अशा प्रकारे सुंदर अशा प्रकारचा दोघांचा संसार. वनामध्ये दोघही जण विचरण करत आहेत. आनंदामध्ये दिवस चाललेले आहेत. आणि एक दिवस त्या कबुतरीनं अंड्यांना जन्म दिला. काही कालावधीमध्ये त्या अंड्यांमधून छोटी छोटी पिल्ल बाहेर आली. आणि ज्या वेळेला दोघांनी सुद्धा हे पाहिलं महाराज, अतीव आनंद दोघांना व्हायला लागला. आता आमचा संसार हा सुफल झाला, समृद्ध झाला, अशी भावना दोघांच्या मनामध्ये उत्पन्न झाली. छोटी 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 पिल्ल आहेत घरट्यामध्ये. छोटे छोटे पंख त्यांना फुटलेले आहेत. आता आमच्या लेकरांचं पालन पोषण करायचं यासाठी दोघही पक्षी आणि पक्षिणी हे दिवस रात्र कष्ट करायला लागले. अर्थात जिथं दाना भेटेल, जिथं भक्ष्य भेटेल ते भक्ष्य उचलायचं आणि आपल्या घरट्यामध्ये असलेल्या पिल्लांच्या मुखामध्ये ते आणून टाकायचं. सुखाचा आनंदाचा काळ दोघांचाही चाललेला होता, साऱ्या परिवाराचा चाललेला होता. पाहता पाहता ती छोटी छोटी लेकरं मोठी झाली, हळूहळू उडण्याचा प्रयत्न करायला लागले. आता मात्र लक्षात आलं कबुतराच्या की आता आपला परिवार वाढलेला आहे. लेकरं सुद्धा हळूहळू मोठी होत आहेत. मग त्यांच्या भक्ष्यासाठी, त्यांचं पोट भरण्यासाठी आता अधिक भक्ष्य आणणं हे महत्त्वाचं झालं. मग कबूतर आणि ती पक्षिणी दोघं सुद्धा जवळपास कुठं भक्ष्य भेटत नसलं की ज्या ठिकाणावरती भक्ष्य भेटण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी लांब रानामध्ये, वनामध्ये, उपवनामध्ये निघून जायचे. आणि ज्या ज्या ठिकाणावरून थोडंफार जे जे भेटेल ते आपल्या पक्ष्यांना आणून द्यायचे. आणि एक दिवस असंच झालं, ज्या वेळेला कपोत आणि कपोती दोघही जण भक्ष्य आणण्यासाठी गेलेले आहेत. इकडं घरट्यामध्ये त्यांची पिल्लं आहेत. पिल्लांना हळूहळू थोडं थोडं उडता येत होतं. आणि ती दोन्ही पिल्लं झाडावरून खाली उतरून जमिनीवरती चालायला लागले. आणि एवढ्या वेळामध्ये त्या ठिकाणावरती एक पारधी येऊन पोहोचला. त्या पारध्याने पाहिलं की छोटी छोटी पिल्लं आहेत. त्याचं काम होतं पक्षी गोळा करण्याचं आणि त्यांना मारून टाकण्याचं आणि त्यांची विक्री करायचं. त्या पारध्यानं पाहिलं की ही छोटी छोटी पिल्लं आहे, यांना जर का आपण पकडलं तर यांचे आई वडील सुद्धा आपल्या हातामध्ये येतील. आणि त्या पारध्याने त्याचं जाळं पसरवलं. ती छोटी छोटी पिल्लं चालत चालत त्या जाळ्यामध्ये अडकून पडली. मोठ्याने ओरडा करायला लागली, परंतु कुणीही आलं नाही. थोड्या वेळानंतर त्यांची आई कपोती त्या ठिकाणावरती येऊन पोहोचली. पाहते तर घरट्यामध्ये पिल्लं नाहीत. आजूबाजूला शोध घेतला, कुठेही पिल्लं दिसली नाहीत. ज्या वेळेला जमिनीवरती लक्ष गेलं त्यावेळेला लक्षात आलं की माझी पिल्लं ही जाळ्यामध्ये अडकलेली आहेत. आपल्या पिल्लांना असं अडकलेलं पाहून, तरफड करताना पाहून त्या कपोतीचा जीव हा खालीवर व्हायला लागला. मोठ्याने शोक करायला लागली, रुदन करायला लागली. काय करावं आणि काय करू नये याचं जराही ज्ञान तिला होईना. ती एवढी पुत्र प्रेमामध्ये वाहून गेली की त्या कपोतीनं स्वतःहून स्वतःला त्या जाळ्यामध्ये अडकवून घेतलं. आणि हे पाहिलं त्या कबुतराने. त्याच्या लक्षात आलं की मी जीवनभर
जिच्यासाठी, ज्या लेकरांसाठी एवढे कष्ट केले, एवढे कष्ट करत आहोत, अशी माझी जीवाभावाची असणारी, असा माझा परिवार आता मृत्यूच्या मुखामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. अतीव शोक त्या कबुतराला सुद्धा व्हायला लागला. काहीही त्याला सुद्धा कळत नव्हतं आणि त्याने सुद्धा स्वतःहून त्या जाळ्यामध्ये स्वतःला अडकवून घेतलं आणि त्या 4ही जणांचा त्या जाळ्यामध्ये मृत्यू झाला. काय शिकवण हा प्रसंग तुम्हाला मला दान करतो आहे. आपण सुद्धा जीवनभर काबाड कष्ट करतो, परिवाराचं संगोपन करतो, त्यांना हवं नको ते सारं काही पाहतो, परंतु ज्या वेळेला मृत्यूचा समय जवळ येतो त्यावेळेला आपली सुटका या मोहजाळामधून कोण करेल महाराज? त्या परिवाराच्या मोहापायी कबूतर आणि ती कबुतरीण दोघंही जण जाळ्यामध्ये अडकवून गेले, स्वतःला अडकवून घेतलं. आणि आपली परिस्थिती पाहावी तर आपली सुद्धा परिस्थिती तशीच आहे. आपण सुद्धा या संसारामध्ये स्वतःला अडकवून घेत आहोत, अडकल्या जात आहोत. अनमोल अशा प्रकारचा देह तुम्हाला मला प्राप्त झालेला आहे, ज्याला मनुष्य देह असं म्हणतात. आणि तो देह प्राप्त झाल्यानंतर याचं महात्म्य असं आहे की ज्याला हा देह प्राप्त होतो तो त्याला हवं ते प्राप्त करून घेऊ शकतो, एवढं सामर्थ्य या मनुष्य देहामध्ये आहे. आपण इतर जीवसृष्टीकडे पाहिलं, आहार, निद्रा, भय आणि मैथून या 4च गोष्टी पशुपक्षी प्राणी करत असतात. त्या 4 गोष्टी आपण सुद्धा करतो. परंतु तरी सुद्धा मनुष्याला जे वेगळेपण प्राप्त झालेलं आहे ते कशामुळे प्राप्त झालेलं आहे? त्यांच्यासारखं जर का आपण जीवन जगायला लागलो तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक तो काय राहिला? आणि म्हणूनच आपण कोणत्या योनीमध्ये जन्माला आलेलो आहोत, आपल्याला कोणतं शरीर प्राप्त झालेलं आहे याचा विचार करणं सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला जो मनुष्य देह प्राप्त झालेला आहे हा देह कसा आहे? दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरः. हा देह दुर्लभ आहे. दुर्लभ अर्थात जो प्राप्त होणं हा सहजासहजी शक्य नाही, असा दुर्लभ अशा प्रकारचा देह तुम्हाला मला प्राप्त झालेला आहे. आणि या देहामध्ये येऊन तुम्ही मी काय केलं हा सुद्धा प्रश्न आज स्वतःला विचारायचा आहे. लक्षात घ्या, 2 प्रकारचे शास्त्र असतात, एक आदिभौतिक शास्त्र आणि एक आध्यात्मिक शास्त्र. जीवन कसं जगायला पाहिजे हे आपल्याला आदिभौतिक शास्त्र सांगतं. आणि जीवन का जगायला पाहिजे, जीवन कशासाठी जगायला पाहिजे हे आपल्याला आध्यात्मिक शास्त्र सांगत असतं. शास्त्रानुसार आपण सुव्यवस्थित पद्धतीनं प्रपंच, संसार हा करतो. परंतु संसार प्रपंच नुसता करायचा नसतो महाराज, तर तो करता करता प्रत्येकाने आपला परमार्थ सुद्धा साधून घ्यायचा असतो. प्रपंच आणि परमार्थ करत असताना स्वतःच्या उद्धाराचा सुद्धा विचार मनुष्याने करायला पाहिजे. लक्षात घ्या, प्रपंच, संसार हा करावा लागत नसतो, तो होत असतो. आणि परमार्थ हा स्वतःहून करावा लागत असतो. तुम्हाला मला कोणी शिकवलं का संसार कसा करायचा, प्रपंच कसा करायचा, उद्योग कामधंदा कसा करायचा? तुम्हाला मला कोणी शिकवलं का महाराज? नाही. परमार्थ आपल्याला शिकवावा लागतो, तेव्हा आपण परमार्थाला लागतो. भगवंतांचं नाम गायन करायला पाहिजे हे कोणीतरी आपल्याला सांगितलं म्हणून आपण करत आहोत.
या ठिकाणावरती आपण स्वतःची बुद्धी वापरली का? नाही. परंतु संसार आणि प्रपंच करत असताना समोरच्याने आपल्याला सांगितलं का की तू संसार कर, तू प्रपंच कर? नाही महाराज. यामध्ये आपण स्वतःची बुद्धी वापरून करतो, परंतु परमार्थ हा दुसऱ्याने सांगितल्यानंतर आरंभ करतो. म्हणून लक्षात घ्या, प्रपंच आणि परमार्थ, प्रपंच संसार करावा, परंतु तो करत असताना प्रत्येकाने आपला परमार्थ सुद्धा साधून घ्यायचा आहे. स्वतःच्या परमकल्याणाचा, स्वतःच्या उद्धाराचा विचार करायचा आहे. सुखी आयुष्य, आनंदी आयुष्य तर साऱ्यांनी जगावं आणि त्यासाठी हवे ते प्रयत्न सुद्धा साऱ्यांनी करायला पाहिजे. परंतु ते प्रयत्न करत असताना सुख, समाधान, समृद्धी प्राप्त करून घेत असताना स्वतःच्या उद्धाराचा सुद्धा विचार मनुष्यानं तितक्याच काटकसरीने करायचा असतो. आणि हेच मनुष्याच्या जीवनाचं खरं ध्येय आहे. आध्यात्मिक शास्त्र तुम्हाला मला काय सांगतं? जीवन कशासाठी जगायचं? जीवन स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी जगायचं असतं. हे उत्तर दान केलेलं आहे. स्वतःचं परमकल्याण मी कशा प्रकारे साधून घेईल हा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. जन्माला आलो, राहिलो, धन, मान, पद, प्रतिष्ठा यासाठी कर्म केले. शास्त्रानं जे काही कर्तव्य कर्माचं पालन करायला तुम्हाला मला सांगितलं ते सारं केलं. आणि हे सारं करता करता आपण स्वतःच्या उद्धाराचा विचार कधी केला का? हा प्रश्न स्वतःला विचारून पहावा. आपण जन्मालापासून प्रवास करत आहोत. आपला प्रवासच चालू आहे हा. परंतु आपण चाललो कोणत्या दिशेला? आपलं कर्म आपल्याला कुठे नेऊन पोहोचवणार आहे? आपल्याला जायला कुठं सांगितलेलं आहे आणि आपण कुठं जात आहोत याचा विचार हा अति महत्त्वाचा आहे. म्हणून परमार्थ हा साधून घ्यायला पाहिजे. आणि भाग्यवान आहोत तुम्ही मी की आपल्याला दुर्लभ अशा प्रकारचा हा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. त्याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन, याची देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याची देही घडे देवाचे भजन, याची देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. संत तुम्हाला मला उपदेश दान करत आहेत. शास्त्रामध्ये 3 गोष्टी या दुर्लभ सांगितलेल्या आहेत, ज्यामध्ये मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संश्रयः.
या 3 गोष्टी दुर्लभ आहेत, ज्यामध्ये प्रथम क्रमांकाचा आहे मनुष्यत्व, अर्थात मनुष्याचा देह. विचार करा, 84 लक्ष योन्या आहेत आपल्या धर्मशास्त्रामध्ये वर्णन केलेले आहेत. या 84 लक्ष योन्यांमध्ये एक योनी, एक जन्म, जिला मनुष्य जन्म असं म्हणतात. आणि हा देह, हा जन्म आपल्याला कसा प्राप्त होतो? याला अनेक कारणं आहेत. पैकी एक कारण, ज्या वेळेला मनुष्याचं पाप आणि पुण्य, ज्या वेळेला जीवाचं पाप आणि पुण्य हे सम होतं, त्यावेळेला जीवाला मनुष्याचा देह प्राप्त होत असतो. हे एक कारण झालं. दुसरं कारण, वासनेचा परिणाम मनुष्याला, जीवाला मनुष्याचा देह प्राप्त होत असतो. पूर्वजन्मामध्ये मरत असताना ज्याच्यामध्ये आपला जीव अडकला, पुढच्या जन्मामध्ये आपल्याला तो देह प्राप्त होत असतो. म्हणून स्त्रिया स्त्रिया का झाल्या, पुरुष पुरुष का झाले महाराज? मागच्या जन्मामध्ये मरत असताना याचा देह तिच्यामध्ये अडकला. तिच्यामध्ये अडकल्याचा परिणाम की तो पुढच्या जन्मामध्ये ती झाला, अर्थात स्त्री झाला. मागच्या जन्मामध्ये मरत असताना हिचा जीव त्याच्यामध्ये अडकला आणि पुढच्या जन्मामध्ये ती तो झाला. हा वासनेचा परिणाम आहे. मरत असताना आपल्या मनामध्ये जी इच्छा तशीच राहते, जी वासना मनामध्ये तशीच राहते, त्या वासनेचा परिणाम आपल्याला पुन्हा देह घ्यावा लागत असतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, 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 जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. तेची झाली अंगे हरी रूप, तेची झाली अंगे हरी रूप, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, वासनेचा परिणाम की तुम्हाला मला देह प्राप्त होत असतो. हे एक कारण. यानंतर तिसरं कारण, अगाकर्मी जे उरावे ते सुखदुःखी फळावे, ते भोगावया यावे लागे देहा एका. आपण केलेल्या कर्माचा परिणाम, आपण जर का पुण्य कर्म केलेलं असेल, आपण जर का पाप कर्म केलेलं असेल, तर त्या कर्माचा परिणाम आपल्यासाठी भोग तयार झालेले असतात. आणि ते भोग भोगण्यासाठी तुम्हाला मला जन्माला यावं लागत असतं. पूर्वजन्मामध्ये तुम्ही मी जर का पुण्य कर्म केलेलं असेल, तर या जन्मामध्ये तुम्हाला मला हे सुख प्राप्त होत असतं. पूर्वजन्मामध्ये तुम्ही मी जर का पाप कर्म केलेलं असेल, तर या जन्मामध्ये तुम्हाला मला हे दुःख भोगावं लागत असतं. आपलं जे प्रारब्ध आहे हे तयार होण्याला कारण आपण केलेलं कर्म आहे. आणि म्हणूनच गीतेमध्ये कर्मयोग सांगितला. गहना कर्मनो गतिही, कर्माची गती ही अति गहन आहे. म्हणून आपण काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे,
करत असताना ते कसं करायला पाहिजे याचा विचार हा अति महत्त्वाचा आहे. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे रावण क्षयो पावला, कर्मे रावण क्षय पावला. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे दशरथ योगे मेला. वियोग घडला सीता देवी, वियोग घडला सीता देवी. हा वियोग घडला सीता देवी. वियोग घडला सीता देवी. हा धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे श्रीराम वनवासा गेला. हा कशाचा परिणाम झाला? हा कर्म केल्याचा परिणाम झाला. आणि म्हणूनच तुम्ही मी सुद्धा पुण्य कर्म करत आहोत की पाप कर्म करत आहोत याचा विचार करायला पाहिजे. कारण जसं आपण कर्म करू तसे भोग तुम्हाला मला प्राप्त होतील आणि त्या भोगातून सुख किंवा दुःख तुम्हाला मला प्राप्त होत असतं. कुणी समोरचा व्यक्ती येऊन आपल्याला सुख किंवा दुःख दान करत नसतो महाराज. आपले कर्म आपल्याला सुखी करत असतात आणि आपले कर्म आपल्याला दुःखी करत असतात. आपले कर्म आपल्याला स्वर्गापर्यंत नेऊन पोहोचवतात आणि आपलेच कर्म आपल्याला नरकाच्या दारासमोर उभं करत असतात. या ठिकाणावरती दोष इतरांचा नाहीच. आपण आज कोणत्या परिस्थितीमध्ये आहोत याला कारण आपण स्वतः आहोत. आणि म्हणूनच देहाचा जर का विचार केला तर तुम्ही मी भाग्यवान आहोत की आपल्याला दुर्लभ अशा प्रकारचा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. भले कारण काहीही असो, परंतु या जन्मामध्ये तुम्हाला मला हा मनुष्याचा देह प्राप्त झालेला आहे, ही अति समाधानाची गोष्ट आहे. परंतु त्याचं महत्त्व जर लक्षात आलं नाही तर तो सुद्धा व्यर्थ जात असतो. मग पुन्हा भेटेल की नाही याची सुद्धा शाश्वती नाही महाराज. धन्य आहोत तुम्ही मी की मनुष्याचा देह मिळाला आणि नुसताच देह मिळाला नाही तर आयुष्य सुद्धा मिळालेलं आहे. नसता आपण अनेक प्रसंग ऐकलेले आहेत. काही काही जीवांचा देह हा आईच्या उदरामध्ये असतानाच मृत्यू होतो. काही काही जीवांचा मृत्यू हा जन्म झाल्यानंतर होतो. काही काही जीवांचा मृत्यू हा बाल्यावस्थेमध्ये होतो. काहींचा तारुण्यावस्थेमध्ये मृत्यू होतो. परंतु तुम्ही मी भाग्यवान आहोत की आपण या वयापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. भगवंतांनी आपल्याला एवढं आयुष्य आतापर्यंत दान केलेलं आहे. पुढचा काही भरोसा नाही आणि तो विचार सुद्धा नको. परंतु आपण एवढा काळ भगवंतांनी तुम्हाला मला दान केला, देह सुद्धा दान केला आणि वेळ सुद्धा दान केलेला आहे. म्हणून अति भाग्यवान आहोत पहा तुम्ही मी. आणि ज्या वेळेला आपल्याला हा देह प्राप्त होतो त्यावेळेला आपण या देहाकडून काय करून घेतलं पाहिजे? दोन प्रकारे या देहाचा उपयोग होत असतो. एक प्रपंच करणे, उद्योग कामधंदा व्यवसाय करणे, विषयांचा भोग भोगणे, धन मान पद प्रतिष्ठा प्राप्त करून घेणे. आणि दुसरा उपयोग या शरीराने देवाचं भजन करणे. एक असा व्यक्ती
जो जन्माला आला, संसार, प्रपंच, उद्योग, कामधंदा, व्यवसाय, धन, मान, पद, प्रतिष्ठा सारं काही त्यानं मिळवून घेतलं आणि अभिमानाने स्वतःची पाठ थोपटवून घेतो आहे की मी किती भाग्यवान आहे की या देहामध्ये येऊन मी एवढं सारं काही प्राप्त करून घेतलं, मी किती भाग्यवान आहे. परंतु अशा मनुष्याने कधी हा विचार केला का की मी मेल्यानंतर माझं पुढे काय होणार आहे. इहलोक तर सफल केला, जन्माला आल्यानंतर परिवाराचं संगोपन केलं, परिवारासाठी रात्रंदिवस काबाड कष्ट केले, स्वतःला हवं ते मिळवून घेतलं, परिवाराला हवं ते सारं दिलं. इहलोक तर आपण चांगला केला, परंतु परलोकीचं काय. आणि आपण ज्यांच्यासाठी केलेलं आहे ते आपल्याला या मृत्यूमधून सोडवू शकतील का. ज्यांच्यासाठी आपण सारं आयुष्य खर्ची घातलेलं असतं, असा परिवार, असे परिवारातील सदस्य कुणीही आपल्याला मृत्यूमधून सोडवू शकत नाही. आणि मृत्यूनंतरच्या पुढच्या प्रवासामध्ये कुठं जायचं आहे हे मात्र त्या एकट्याला ठरवावं लागत असतं. आणि म्हणूनच परमार्थ करायला सांगितलेलं आहे. ज्यांच्यासाठी आपण सारं काही केलं ते मृत्यूनंतर आपल्या कामाला येतील का महाराज, याचा सुद्धा विचार महत्वाचा आहेच ना. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, 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 अंतकाळेचे नाही कोणी, अंतकाळेचे नाही कोणी, झालाई न शक्ती नाक डोळे गळते, झालाई न शक्ती नाक डोळे गळते, झाल्या हीन शक्ती नाक डोळे गळती, झाल्या हीन शक्ती नाक डोळे गळती. म्हणून जन्माला आल्यानंतर मनुष्याने सर्वप्रथम काय करायला पाहिजे, याला उत्तर आहे स्वतःच्या परमकल्याणाचा विचार आधी करायला पाहिजे. मी माझा उद्धार कशा प्रकारे करून घेईल आणि त्याच्यासाठी अखंड प्रयत्नशील असायला पाहिजे. कारण या देहाचा काही भरवसा नाही. हे आयुष्य कसं आहे, देहिनाम क्षणभंगुरहा, क्षणभंगुर हे आयुष्य आहे महाराज. हे कधी संपून जाईल, काळ कधी आपल्याला त्याच्याकडे नेईल काही सांगता येत नाही. आणि म्हणूनच जन्माला आल्यानंतर आपल्याला या जन्मामध्ये देह प्राप्त झालेला आहे, पुढच्या जन्मामध्ये प्राप्त होईल की नाही याची सुद्धा शाश्वती नाही. म्हणून नाथ बाबा म्हणतात की जन्माला आल्यानंतर मनुष्याने काय करायला पाहिजे. पुढती नरदेहाची प्राप्ती होईल येथ नाही युक्ती. पुढच्या जन्मामध्ये हाच देह मिळेल याची काही शाश्वती नाही. म्हणून या लागी सांडूनी विषयासक्ती भावे श्रीपती भजावा. विषयांची आसक्ती, देहाची आसक्ती, परिवाराची आसक्ती त्यागून अखंड त्या श्रीपतीचं अर्थात त्या भगवंतांचं भजन हे तुम्ही मी करायला पाहिजे.
आणि हेच हा उपदेश अवधूत यदुराजांना या ठिकाणावरती दान करत आहेत. ही गोष्ट यदुराजांच्या लक्षामध्ये आली, ही गोष्ट अवधूतांच्या लक्षामध्ये आली. कधी ज्या वेळेला त्या कपोत पक्षाची अवस्था पाहिली त्यावेळेला. आणि म्हणूनच तुम्ही मी सुद्धा प्रयत्न करू अखंड भगवंतांचं नाम गायन करण्याचा, भगवंतांची सेवा करण्याचा आणि भगवंतांच्या चरणारविंदापर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न तुम्ही मी करायला पाहिजे. आता कशा रीतीनं अवधूत यदुराजांना पुढील गुरुवर्णन करून सांगतील. कोणता बोध यदुराजांना प्राप्त होईल, कोणता बोध तुम्हाला मला प्राप्त होईल, हा सारा कथाभाग तुम्ही मी सुद्धा श्रवण करू उद्याच्या सत्रामध्ये. झालेली सेवा अवधूतांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला पूर्णविराम देते. तत्पूर्वी करू जरासं अवधूतांचं नामसंकीर्तन. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री श्री गुरुदेव दत्त. नमः पार्वती पते हर हर महादेव. महिला मंडळी, सुंदर या ठिकाणी असणारी आपली कथा या ठिकाणी चालू आहे. मला असं वाटतं कथा म्हणल्याच्या नंतर तुमच्या डोक्यामध्ये असंच असं नाही की नाही, किंवा राधे राधे आइये गाइये नाचे उड्या मारायच्या असं असेल ना, तुम्ही टी व्हीवर पाहत असताल ना. पण ही कथा अवधूत दत्तात्रयांची कथा आहे. याच्यामध्ये नाचणं गाणं हा प्रकार नसतो. सात्विक अवधूताचं चिंतन करत असताना वैराग्याचं निरूपण असणार त्या ठिकाणी केलं जाते. कारण अवधूत हे मूळ वैराग्य स्वरूप असणार आहेत. म्हणून अवधूताची कथा जी आहे ही सुद्धा माणसाला संसाराकडून परमार्थाकडे आणणारी कथा आहे. आणि हिचं निरूपण ह्याच पद्धतीत व्हायला पाहिजे असतं. म्हणून अवधूतांचे जे गुरु आहेत, 24 गुरु अवधूतांनी जे केलेत, भगवान दत्तात्रयांचे जे 24 गुरु आहेत, त्या 24 गुरूंनी हेच सांगितलेलं आहे. आणि हेच
कुठलाही आध्यात्मिक ग्रंथ आपल्याला हेच सांगतोय. आद्यगुरु शंकराचार्यांनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे की श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्त्वा ग्रंथ कोटीभिः. अर्थात जे सांगण्यासाठी कोटी ग्रंथ तयार झालेत ते तुम्हाला मी अर्ध्या श्लोकात सांगतो की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. या अर्ध्या श्लोकामध्ये जे सांगितलंय तेच अवधूतांचं जीवन आहे. आणि अवधूत खऱ्या अर्थानं अवधूत ह्या अर्ध्या श्लोकातच असणारे आहेत. पण त्यांचं जे जीवन आहे, त्यांचे जे गुरु आहेत ते अशाच पद्धतीनं आपल्याला प्रपंचाकडून परमार्थाकडे आणणारे आहेत. पण त्यांची ही कथासुद्धा अशाच पद्धतीनं या ठिकाणी गोड आदरणीय तुमच्या माईताई महाराज सुकासे यांच्या अमृततुल्य वाणीतून या ठिकाणी ही कथा संपन्न होत आहे. सर्व भाविकांच्या वतीनं, उपस्थितांच्या वतीनं त्यांचे मी शतशः धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांनी आरती करता आता उठून उभं राहायचं आहे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके माळ गळा शोभे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती जय देव जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशवरा हिरे जडित मुकुट शोभा तो बरा ऋण झुणती पुरे चरणी गागरिया जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदन सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयन दास रामाचा वाट पाही सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावी सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन श्रवणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नीती नीती शब्द न ये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधी नै ध्याना जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओ वाळीता हरली भवचिंता जय देव जय सभाया अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैची दकळी ही मात पराही परतली तेथे कैचा हित जन्म मरणाचा पुरलासी अंत जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओ वाळीता हरली भवचिंता जय देव जय दत्त येऊनिया उभा ठाकला सद्भावी साष्टांगी प्रणिपात केला प्रसन्न होनी आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओ वाळीता हरली भवचिंता जय देव जय दत्त ऐसी लागली ध्यान आरपली मन झाली उणमण मितूपणाची झाली बुळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती वाळीता हरली भवचिंता जय देव घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहीन रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंदे पूजन भावे हो आलीन म्हणे नावा विठ्ठल रुक्माई ठोबा रुक्माई विठ्ठल रुक्माई विठोबा रुक्माई त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुच सखात
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेव श्रीरामाधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्र भज हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 नमः पार्वती पार्वतीपते हर हर महादेव हर